क्वेश्चन विचारतो बघा. अ सॉलिड शाफ्ट ऑफ डायमीटर 110 mm. डायमीटर किती? 110 mm. ठीक आहे. सो डी इज इक्वल टू 110 mm. ट्रान्समिट अ टॉर्क ऑफ 12.5 किलो न्यूटन इंटू मीटर. तर तुम्हाला तर टॉर्क दिला आहे त्याने किती? 12.5 किलो न्यूटन इंटू मीटर. पण तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे की दिलेली गोष्ट किलो न्यूटन मीटरमध्ये फॉर्म्युलामध्ये टाकताना ती तुम्हाला 12.5 इंटू 10⁶ न्यूटन MM मध्ये टाकावी लागणार आहे. कॅल्क्युलेट मॅक्सिमम शेअर स्ट्रेस. तुम्हाला शेअर स्ट्रेस काढायला लावलेला आहे आणि अँगल ऑफ ट्विस्ट काढायला लावले रेडियनमध्ये. थिटा रेडियनमध्ये काढा. ओके. लांबी किती दिले? L इज इक्वल टू 2.5 मीटर म्हणजे 2.5 इंटू 10⁵ mm. आणि जी दिला आहे तुम्हाला 80 GPa. 80 GPa म्हणजे काय? 80 इंटू 10⁵ न्यूटन पर MM चा स्क्वेअर. आपण दोन ठिकाणी आपण कसं करणार बघा. दोन उभ्या रेषा मारून घेतो. काय माझ्याकडे इथे T/J इज इक्वल टू G थिटा बाय याच्यावरून तुम्हाला थिटा भेटून जाईल इकडून. आणि इकडे T/J इज इक्वल टू टाऊ बाय आर. इथून टाऊ भेटून जाईल. टाऊ म्हणजे शेअर स्ट्रेस. दोन गोष्टी भेटून जातात. काढा. ठीक दिलाय. तो टी दिलाय तुम्हाला 12.5 इंटू 10⁶. जे काय π/32 इंटू D⁴ किती आहे 4 म्हणजे 110⁴. डायरेक्ट टाकतो चालेल का? हां. इज इक्वल टू जी किती आहे मला जी दिलाय का दिलाय 80 इंटू 10⁵. तर 80 इंटू 10⁵. थिटा मला काढायचा आहे. डिवाइड बाय लांबी किती दिलेली आहे 2.5. तर 2.5 इंटू 10⁵. इथून आपल्याला थिटा भेटून जाईल. बघा मग आता कसं काढतो तर थिटा 12.5 इंटू 10⁶. इथं काय खाली डिवाइड बाय काय π/32 पाय डिवाइड बाय 32 π/32 इंटू 110⁴. 10⁴. ओके. चला बरं पुढे जाऊ आपण आता. इथे काय म्हणले 80 इंटू 10⁵. बरोबर. पुढे काय थिटा म्हणजे याला लिहून टाकू इंटू अल्फा एक्स. लक्षात घ्या ही रॅडियनमध्ये व्हॅल्यू येते. जी आन्सर येईल ते डायरेक्ट रॅडियनमध्ये राहील. लक्षात घ्या. पुढे काय 2.5 इंटू 10⁵. ओके. तर हळूहळू यासाठी सोडवतो जेणेकरून उत्तर ॲक्युरेट यावं. हा आपला काय राहील आता थिटा. तिकडच्या बाजूने आपल्याला थिटा येऊन जाईल. किती तो थिटा बघू किती आला 0.027 म्हणजे साहजिक आहे थिटा असाच राहतो. तुम्ही मागच्या दोन उदाहरणामध्ये बघितला 0.027. तो थिटा म्हणजे अँगल ऑफ ट्विस्ट किती आला थिटा आला आहे 0.027 रेडियन. ओके. चलो काही नाही. मी काय म्हणतो काहीच नाही. लॉजिकच नाही. हां तुम्हाला 8 मार्क देतो म्हणून काय करतो. हां चला. नाही तसलं नाही बोलत. तुम्हाला असं विचार करून घेत जातो ना माणूस मग चुकवतो. 12.5 इंटू 10⁶. जे काय π/32 डायमीटर π/4. डायमीटर किती आहे 110. तर 110⁴. टाऊ मला माहीत नाही. रेडियस किती असणार. डायमीटर 110 आहे. तो रेडियस किती असणार 55 mm. ठीक आहे. म्हणजे इथं काय राहील 55. काढा आता चला. 12.5 इंटू 10⁶. ओके. 12.5 इंटू 10⁶. पुढे काय आता π/32 शिफ्ट π/32 इंटू 110⁴. या इथं अल्फा इक्वल टाऊ आहे ना अल्फा एक्स किती आहे डिवाइड बाय 55. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल 47.83 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. जमेल का? अशा पद्धतीने आपला व्हिडिओ झाला.